भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत। प्रवीणजी, खूप धक्कादायक माहिती समोर येते। हायकोर्टामध्ये हे प्रकरण आहे, पण पेनड्राईव्ह जे आहेत त्याचे काही अंश म्हणजे काही व्हिज्युअल्स आमच्याकडे आले आहेत, 2 क्लिप आमच्याकडे आले आहेत। धक्कादायक घटना समोर येते। एकनाथ शिंदेंना अडकवण्याचा प्रयत्न आहे। देवेंद्र फडणवीस तेव्हा विरोधी पक्ष नेता होते, तरी त्यांना अडकवण्याचं, त्यांचं नाव मध्ये गोवण्याचं असं षडयंत्र समोर येत आहे। नाही, 100% अशा प्रकारचं तत्कालीन सरकारने षडयंत्र जी रचली होती त्याचा पोलिसांचा मोर्चा म्हणून पांडेंनी भूमिका निभावल्याचा आपल्याला अनेकदा पुढे आलाय, त्याचे पुरावे समोर आले आणि त्यामुळे निश्चितपणे देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांना जर अशा प्रकारे अडकवण्याचा प्रयत्न असेल आणि असं एसीपी पटेल सांगत असतील तर मला वाटतं त्या अनुषंगाने चौकशी केली पाहिजे, माहिती घेतली पाहिजे। कारण आज दोन्ही व्यक्ती महाराष्ट्राच्या महनीय व्यक्ती आहेत, एक मुख्यमंत्री आहेत, एक उपमुख्यमंत्री आहेत आणि त्याच्यामुळे जर ती व्हिडिओ ऑडिओ काय असेल तर ती मागून पोलिसांनी चौकशी करून चौकशीसाठी पांडेला ताब्यात घेतलं पाहिजे। प्रवीणजी, न्यायप्रविष्ट प्रकरण आहे, पण तरी देखील एकनाथ शिंदे हे तर त्यावेळेला सत्ताधारी होते, नगरविकास मंत्री होते, त्यांनाच यूएलसी घोटाळ्यात अडकवण्याचं इतकं मोठं षडयंत्र काय कारणाने, काय उद्देशाने केलं गेलं असेल? त्यांची भीती, त्यांना बाजूला करणं, हा सगळा हेतू होता? काय नेमकं असेल? शिंदे साहेब सरकारमध्ये जरी असले तरी त्यांच्या विरोधात अनेक गतिविधी या ठिकाणी चालत होत्या। कारण नंतर शिंदे साहेबांनी जे काही वैचारिक बंड पुकारलं त्याचा संशय किंवा त्या अर्थानं त्यांना त्रास देण्याचा जो प्रकार सुरू होता आणि त्या अनुषंगाने त्यांच्यावर लक्ष होतं, त्यांच्यावर प्रवीणजी, मला क्षमा करा, मी आपल्याला थांबवते कारण प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आपल्याशी बोलतायत। प्रवीणजी, जो घटनाक्रम सगळा समोर येतोय, या घटनाक्रमाचा जर का अभ्यास केला तर मविया सरकारच्या काळामधलाचा घटनाक्रम, एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष या दोघांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केलं त्याच्या काही काळ आधीचा घटनाक्रम, म्हणजे हीच होती का ती ठिणगी की ज्यामुळे एकनाथ शिंदे यांनी वेगळा विचार केला की ज्या सरकारमध्ये ते आहे आणि त्याच सरकारने त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला? काय सांगाल? 100% शिंदे साहेबांनी जे काही बंड उभं केलं हे अनेक कारण आहेत, त्यातलं एक महत्वाचं कारण नक्कीच आहे, म्हणजे त्यांच्या आमदारांना निधी देणं, पक्षामधनं नगर विकास खात्याच्या फायली उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरेंनी मागवणं, त्यांच्या कारभारात हस्तक्षेप करणं आणि हेही समजू शकतो। परंतु त्यांना अडकवून जेरीस आणायचं जेणेकरून त्यांचं जे वाढतं वर्चस्व त्या तत्कालीन शिवसेनेत होतं ते कमी करावं अशा उद्देशानं या टोकाची कारवाई त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात षडयंत्र रचून केली गेली असावी आणि त्याचं आता सत्य बाहेर येत आहे। त्यावेळेस विरोधी पक्षनेते ते देवेंद्र फडणवीस आणि आपण जर का आपण बघितलं त्याच वेळेस म्हणजे देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते, एकनाथ शिंदे मंत्री होते, पण तरीही देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचं कारण काय? म्हणजे की ते जड जात होते का? खरं तर देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याची भाषा एक एसीपी करतो, एक पीआय करतो, आणखीन अशा सूचना संजय पांडे यांच्या आहे असं बिनधक्कच सांगतो। नेमकं चाललं काय होतं, आणखीन चाललंय काय? कसं अॅनालिसिस कराल तुम्ही यावर? देवेंद्र फडणवीसांचं वाढतं वर्चस्व ते सरकारला जेरीस आणत होते आणि जर देवेंद्रजींना आवरलं नाही तर सरकार चालवणं कठीण आहे, अशा प्रकारची स्थिती होती आणि म्हणून सरकार त्यांच्या मागे लागलं होतं। त्यांचं प्याद सीपी पांडे होता, नाही तर एसीपीची अशी काय बोलायची आणि करायची हिंमतच त्या ठिकाणी होऊ शकत नाही। सरकारचा तो डाव होता, परंतु देवेंद्रजींनी तो उधळवून लावला आणि त्यांच्याच गळ्यात तो डाव उलटला। प्रवीणजी आणि प्रशांत, आपल्याला काही क्षणासाठी थांबवते। प्रवीणजी, आपण असेच सोबत राहा। आपल्याबरोबर आता अतुल लोंढे, काँग्रेसचे प्रवक्ता सुद्धा जोडले गेलेले आहेत। अतुलजी, न्यूज 18 लोकमतच्या हाती हे व्हिडिओ आलेले आहेत, हे स्टिंग ऑपरेशन आलेलं आहे ज्यामध्ये स्पष्टपणे एकनाथ शिंदे यांना अडकवण्याचा उल्लेख आहे, याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नाव घ्या असा उल्लेख आहे। आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये हे पेनड्राईव्ह बॉम्बचा दावा करण्यात आलाय, तुम्ही कसं बघता याकडे? अतुलजी, असं आहे की पेनड्राईव्ह तर देवेंद्र फडणवीसांनी त्या 62 याच्यात काही बदलीच्या संदर्भामध्ये काढलेला होता। मग तो पेनड्राईव्ह त्यांनी तिकडे डायरेक्ट होम मिनिस्टर जे आहे त्यांच्याकडे दिला होता, खालती न देता।
त्या अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्यावेळेसच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षानं नक्कीच केलेला आहे. बदनाम करण्याचा प्रयत्न जो आहे तो नक्कीच केलेला आहे तो, आणि उघडपणे आपण त्या गोष्टी सगळ्या पाहिलेल्या आहे. कशा पद्धतीनं ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयचा वापर जो आहे तो खुल्या प्रमाणावर आज आता याच्यामधले तर काही लोक तर मंत्री झालेले आहेत. प्रताप सरनाईक त्यातलं उत्कृष्ट नाव आपल्याला माहिती आहे. त्यांनी पत्र लिहिलं होतं की त्रास होतोय फार बीजेपीचा, कारण केंद्रामध्ये त्यांची सत्ता आहे आणि केंद्रामध्ये सत्ता असल्यामुळे त्याचा गैरवापर करून महाविकास आघाडीचं सरकार जे आहे ते अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. आम्हाला जगू दिल्या जात नाही. तर या गोष्टीवर आता प्रवीण दादांनी आणि आम्ही अनेक वेळा चर्चा नाही अतुलजी, म्हणजे आपल्याला असं म्हणायचंय की मवियाच्या काळामध्ये आपल्याच मंत्र्याला अडकवण्याचं षडयंत्र रचलं गेलं आणि हे समोर आलंय, हे सगळं भाजपनं घडवून आणलंय असं म्हणायचं आपल्याला? मी बिलकुल घडवून आणलं. परमवीर सिंग जे सीपी होते त्यांनी चांदीवाल हवाला समोर पत्र लिहिलं. त्या पत्रात काय लिहिलं त्यांनी की माझा जो कुठलाही पुरावा नाही, सबळ पुरावा, ज्याला कोरोबोरेटिव्ह एव्हिडन्स असं म्हणतात एव्हिडन्स ऍक्टच्या भाषेमध्ये, तर तो कोरोबोरेटिव्ह एव्हिडन्स माझ्याकडे कुठलाही नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. नाही, या प्रकरणासंदर्भात तुम्हाला काय वाटतंय? प्रवीणजी पण आपल्यासोबत आहेत. प्रवीणजी, आपल्याला पटतंय? मला वाटतं अतुल लोंढे तसंच बोलणार. त्यांना काही दुसरी चॉईस नाही, त्यांना त्यांची बाजू घ्यावी लागणार. परंतु आपण बघाल की शिंदे साहेबांना त्रास जो होत होता तो पक्षातच होता. पक्षाच्या प्रमुख असतील, सरकारचे प्रमुख असतील, ते सीपींच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्रास देण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याच्यामुळे मला वाटतं तो त्रास, जे काही बंड शिंदे साहेबांनी उभं केलं त्यातला एक महत्वाचा पार्ट होता त्याच्यात शिंदे साहेबांना अडकवणं. त्याच्यामुळे रचलेलं 100% षडयंत्र होतं जे सीपीच्या मार्फत त्या ठिकाणी ते राबवलं गेलं. अतुलजी, एसीपी सरदार पटेल यांनी स्टिंग ऑपरेशन मध्ये हा दावा केलाय. एक्झिट होतं. नाही, असं आहे की एका एसीपीचा तुम्ही दाखवून आलेल्या त्या आता कोर्टामध्ये ठेवल्याचा कोर्ट त्याची शहानिशा करेलच, त्याच्यावर एन्क्वायरी पण बसली पाहिजे. एका एसीपीची एवढी अवकात असते असं मला वाटत नाही. मी शब्द जो वापरलाय तो अनपार्लमेंटरी आहे, पण तुम्हाला मी खरं स्पष्टपणे सांगतो की ते एवढं काम, ह्या लेवलचं काम ते करूच शकत नाही. तर तो हा भाग वेगळा आहे. आता ते कोर्ट डिसाईड करेल. पण मला सांगा ना, कोण कोण सोडून गेलं? आता काय यशवंत जाधव आणि यामिनी जाधवांचं आता काय झालेलं आहे? अजितदादांची 1000 करोडची प्रॉपर्टी आता कशी बरोबर सुटलेली आहे? काय प्रफुल्ल पटेलांचं काय झालेलं आहे? त्यांची प्रॉपर्टी कशी रिलीज करण्यात आलेली आहे? म्हणजे ज्या लोकांना यांनी ताण दिला आणि महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी जे बीजेपीने सगळे प्रयत्न केले, त्याच्यात शिंदे साहेबांना आतमध्ये काही त्रास होता हे तर अतिशय चुकीचं आहे. कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीमध्ये सरळ स्टेजवर राजीनामा लिहून दिला होता त्यांनी की मला या अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून बसायचं नाही. हे बीजेपी बद्दलचं त्यांचं वक्तव्य होतं. नाही अतुलजी, पण सरकार आपलंच होतं ना. नगरविकास मंत्री होते एकनाथ शिंदे आणि विरोधी पक्षनेता होता देवेंद्र फडणवीस. म्हणजे तेव्हा सुद्धा भाजपनेच हे कटकारस्थान रचलं असं म्हणायचंय तुम्हाला? म्हणजे तुमचं सरकार असताना? मला एक सांगा, कपडे बदलून, भेष बदलून कोण कोण गेलं होतं? रात्री कोणत्या कोणत्या वेशामध्ये जात होते सगळं आपण पाहिलेलं आहे. आणि जर एवढं आम्हाला असतं, एवढं आम्ही षडयंत्रीय कटकारस्थानी असतो, तर हे लोक जेव्हा जात होते सुरतच्या बॉर्डरवर, किती वेळ लागत होता अडवायला? त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं की ज्यांना जायचं त्यांना जाऊ द्या. शेवटी घाबरलेले लोक आहे, लढायला तयार नाही आहे, जेलमध्ये जायला घाबरतात, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयला घाबरतात, त्यांना किती दिवस थांबवू शकू? म्हणून सगळे सेंट रेजिस मधनं कसे कसे गेले. अतुलजी, आमचे प्रतिनिधी, आमचे सहकारी प्रशांत बाग आपल्याशी बोलतायत. प्रशांत. अतुलजी, आपल्याला माहिती आहे की 4 दिवसापूर्वी संजय पांडे यांची सुद्धा चौकशी ठाणे पोलिसांनी केली आणि आता तुम्ही म्हणताय की कपडे बदलायला किती वेळ लागतोय. बरं, सरकार राज्यात तर तुमचं होतं, पूर्णपणे पोलीस यंत्रणा तुमच्या हातात होती, म्हणजे की त्यावेळेस तुमच्या यंत्रणेच्या अंतर्गत असलेले अधिकारीच अशा प्रकारची भाषा करतायत आणि संजय पांडे सहित. तर या गोष्टीचं समर्थन आपण कसं करू शकतो? कारण याच गोष्टींवर आज कोर्टामध्ये खल झाला. काय सांगाल? नाही, असं आहे की मी कुठल्याही गोष्टीचं काहीही समर्थन करत नाहीये. भाजपनी ज्या पद्धतीनं केंद्र सरकारचा मागच्या 10 वर्षामध्ये वापर केला, केंद्रीय संस्थांचा ज्या पद्धतीनं वापर केला, ते कुणापासून लपलेलं नाही. असे तू हिमालय सर्व 29 राज्यांमध्ये पण सुद्धा हा वापर जो आहे तो झालेला आपण पाहिलेला आहे. भाजपने केंद्रीय संस्थांचा वापर केला हा मुद्दा वेगळा आहे, पण या पूर्ण प्रकरणामध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते, तत्कालीन मविया सरकारमधले वजनदार मंत्री एकनाथ शिंदे या दोघांना स्पेसिफिक अटकवण्याचा उल्लेख आहे. इव्हन ठाण्याचे कलेक्टर नॉर्वेकर यांचा सुद्धा वारंवार त्याच्यामध्ये उल्लेख केलाय आणि उल्लेख करणारे अधिकारी मविया सरकारच्या गृह खात्याचे अधिकारी आहे. म्हणजे भाजपवर तुमचा जो राग आहे
केंद्रीय तपास यंत्रणांचा त्यांनी वापर केला, हा मुद्दा आपण बाजूला ठेवूया. पण हा तर राज्याच्या यंत्रणा होता ना, ज्या तत्कालीन मविया सरकारच्या काळात होता. अर्थात हे सगळं FIR मध्ये आहे आणि कोर्टात डिस्कशन मध्ये आलं. काय सांगाल? नाही, बरोबर आहे. मला एक सर्वात महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये गोष्टी लक्षात अशा येतात की आता जवळपास याला 2.5-3 वर्ष झाले, दुसरी निवडणूक झाली, त्याच्यानंतर आज हा मुद्दा येतो आहे. काय याच्यामध्ये परभणीमध्ये जो संविधानावर हल्ला झाला, कोठडीमधलं जे मृत्यू प्रकरण आहे, त्या सरपंचाचा ब्रुटल मर्डर आहे, त्याच्या अनुषंगाने केले का? नंबर 1, पहिले हे गोष्ट लक्षात घ्या की ह्याच्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी, दुसरीकडे नेण्यासाठी हा प्रयत्न आहे का? पहिली गोष्ट. आताच आलं हे बाहेर. दुसरी गोष्ट, हे कोर्टामध्ये आहे, तर कोर्टामध्ये हे सिद्ध होईल की कशा पद्धतीने वापर झाला का. परमवीर सिंगचा वापर झाला हे सगळ्यांना माहिती आहे. परमवीर सिंगचा वापर झाला हे सगळ्यांच्या समोर आहे. पुराव्यानिशी कागदोपत्री या सगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी मी समोर मांडतो आहे. हे प्रकरण कोर्टामध्ये आहे. अशा पद्धतीने जर अधिकारी तुम्ही म्हणता असं करत असेल तर ते जे गोष्ट खरी आहे ती खरी समोर येणारच आहे. त्याला कोणी अडवू शकणार नाही आहे. नक्की नक्की. काही गोष्टी तुम्ही बघा, ऐका ना, कुठलीही काही गोष्ट या सरकारवर जेव्हा येते तेव्हा असंच काहीतरी प्रकरण जे आहे ते काढून त्याच्यावर चर्चा होते, नंतर मग मात्र त्याचं काही होत नाही. मला तुम्ही सांगा, आता या सगळ्या लोकांच्या ज्या ईडीच्या चौकशी सुरू आहे, ज्यांनी आज मंत्रिपदाच्या नाही अतुलजी, आपली भूमिका लक्षात आली. या स्पेसिफिक मुद्द्यासंदर्भात हे जे व्हिडिओ समोर आलेले आहेत त्या संदर्भात आपली प्रतिक्रिया, थेट प्रतिक्रिया अपेक्षित होती, जी आपण दिलेली आहे. धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. प्रवीणजी, आपलेही आभार, आपण प्रतिक्रिया दिलीत. आणि आमचे प्रतिनिधी प्रशांत आपल्या सोबत होते, त्यांचेही आभार.